हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात प्रकट मुलाखत. आपलं ठाणे आपला देवाभाऊ या शीर्षकाखाली ठाण्याच्या विकास कामांवर करणार मुलाखतीत भाष्य. ठाकरे बंधूंच्या पहिल्याच संयुक्त मुलाखतीचा पहिला टीजर समोर. पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची एकत्र मुलाखत. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. अजित पवार जर सावरकरांना मानत नसतील तर त्यांना सरकारमधून दूर करा. तुम्हाला सावरकरांचे विचार मानावेच लागतील. या शेलारांनी अजितदादांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख करत राऊतांची टीका. भाजप पक्ष हा दुतोंडी गांडूळ, तर मोदींना काँग्रेसमुक्त भाजप करायचं आहे, पण राज्यात वेगळी स्थिती. संजय राऊतांचं सूचक विधान. महापालिका भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली. प्रचार गीतामध्ये भगवा शब्द असल्यानं निवडणूक आयोगानं प्रचार गीत नाकारलं. भाजप आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. बाहेरच्या नेत्यांनी भाजपचा ताबा घेतलाय, मात्र निष्ठावंतांवर आता सतरंजा उचलण्याची वेळ. जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका. जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका. काय घ्या ते मी सांगितलेलं नाही. मतदानाच्या दिवशी जे मिळेल ते घ्या म्हणत अजितदादांची प्रचार सभेमध्ये जोरदार फटकेबाजी. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात पुकारण्यात आलेला बंद. अमित देशमुखांच्या आवाहनानंतर मागे. लोकशाहीतील योग्य आणि सुसंस्कृत मार्गाने विरोध करण्याचं केलं आवाहन. अकोल्यात हल्ला झालेल्या काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेलांचा उपचारादरम्यान मृत्यू. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती. आणि हिमाचल आणि काश्मीरमध्ये तापमानात पुन्हा घसरण. राजौरी आणि अनंतनाग परिसरात तुफान बर्फवृष्टी. उत्तर भारतातल्या अनेक शहरातलं तापमान गेलं 10 डिग्रीच्या खाली. मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात. सुरुवातीला एक मोठी बातमी. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिलाय. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या जोरावर भाजप अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार आहे, तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील प्रत्युत्तर दिलंय. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेनं केलेली आहे. ही युती शिंदे गटाची चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे. आणि जी पारंपरिक युतीला तोडून त्यांनी काँग्रेस बरोबर युती करून ज्या येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेचे जे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामध्ये एक चुकीचा संदेश देण्याचं काम केलं का काय असं या ठिकाणी आम्हाला वाटते. यांच्याबरोबर युती केली असती तर ती अभद्र युती झाली असती. जनतेला दिलेल्या विश्वासाला तडा गेला असता. कारण की जनतेला आम्ही सांगितलं होतं ही भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ करणार. जर यांच्याशी आम्ही युती केली असती तर नक्कीच ही अभद्र युती ठरली असती. परंतु अंबरनाथच्या विकासासाठी आम्हाला हा गट एकत्र करून आम्हाला हे अंबरनाथच्या विकासाला एक चालना द्यावी लागली. दरम्यान अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेससोबत युती का केली याचं उत्तर भाजप नेतेच देऊ शकतील, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली है. नगर परिषद में युति नहीं हुई, लेकिन महानगर पालिका में मैक्सिमम जगह पर ये युति हो, क्योंकि युति के कार्यकर्ता हमेशा लोकसभा हो या विधानसभा हो एक साथ आकर काम करते हैं.
जब कार्यकर्ता का चुनाव होता है तब कार्यकर्ता को ऐसा लगता है कि तभी भी महायुति होनी चाहिए, तो इसलिए महायुति मैक्सिमम जगह पर है। अभी अंबरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया। तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में डेवलपमेंट की राजनीति की है। मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIM ला पाठिंबा दिला। पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई भाई आणि आम्हाला ज्ञान देतात। अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे। आता ते हिरवे नाही काय झाले? मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा, मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे। त्यांच्यात काही खरं नाही। आणि आता एक मोठी बातमी, अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे आणि यावरून सीएम फडणवीस नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसला सोबत का घेतलं याबाबत स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्री विचारणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने युती केली आहे, मात्र हे फडणवीसांना पटलेलं दिसत नाहीये, काय अपडेट? अगदी खरं तर युतीचा काँग्रेस का हात आणि भाजप के साथ अंबरनाथचा हा फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजिबातच पटला नाही, अशी जी माहिती येता समोर येते। एकंदरीत बघितलं तर याच संदर्भात संबंधित स्थानिक नेतृत्वाला पक्ष नेतृत्वांकडून विचारणा देखील करण्यात आलेली आहे। सध्या जरी ही युतीची घोषणा झाली असली किंवा अशा पद्धतीचे गट हे रजिस्टर करण्यात जरी आले असले तरीही युती पुढे अशीच राहणार का, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नानंतर आता यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं सत्तेत बसण्यासाठी काँग्रेसला जवळ करत शिवसेना, जो की भाजपचा मित्रपक्ष आहे आणि नैसर्गिक युती भाजप शिवसेनेची आतापर्यंत राहिलेली आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं अभद्र युती ज्याचा वारंवार उल्लेख शिवसेनेकडून केला जातोय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील यावर तीव्र नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। आणि त्यामुळं जरी आता एकत्रितरित्या काँग्रेस भाजप अंबरनाथमध्ये एकत्र दिसत असेल तरी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या नाराजीनंतर आता नेमकं स्थानिक नेतृत्व काय उत्तर देणार, यासोबतच ही अभद्र युती अशाच पद्धतीनं राहणार की युती तोडली जाणार, हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने बातमी समोर आली त्याचा एक मोठा सेटबॅक हा भाजप शिवसेना या दोघांनाही बसू शकतो आणि काँग्रेस म्हणजे फक्त सत्तेसाठी काँग्रेसला जवळ करणारी भाजप असा एक चुकीचा संदेश यामधून जाऊ शकतो। आणि त्यामुळे या युतीवर प्रश्नचिन्ह उभा करत मुख्यमंत्र्यांनी थेटपणे याबद्दलची विचारणा स्थानिक नेतृत्वाला केली आहे। राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पालिका निवडणुकीमध्ये पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातलंय आणि पुण्यामध्ये अजित पवार यांचा रोड शो सध्या सुरू आहे। थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यातली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, अजित पवार यांचा रोड शो सुरू झालाय, काय अपडेट? प्राजक्ता, पुण्यातल्या शिवाजीनगर मतदारसंघ गोखलेनगर जो वॉर्ड आहे ना, त्या वॉर्डातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोड शो जो आहे तो सुरू झालेला आहे। अजित पवारांनी मोठं लक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत घातलेलं पाहायला मिळते, कारण काल पिंपरी चिंचवडच्या सभा आटोपून अजित पवार जे आहेत ते आज पुण्यात आलेत। पुण्यात आता या रोड शो जो आहे तो जवळपास 4 तासांचा भव्य रोड शो आणि प्रचार रॅली अजित पवार जे आहेत त्यांच्या उपस्थितीत पुण्यात सुरुवात झालेली पाहायला मिळते। 4 मतदारसंघ शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि कसबा अशा 4 विधानसभा मतदारसंघातून या रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। 2 ते 2:30 वाजेपर्यंत अजित पवार स्वतः आपल्याला दिसत आहेत की या रॅलीत आहेत। जागोजागी त्यांचा सत्कार जो आहे, स्वागत जो आहे तो केलं जातोय। अजित पवार प्रत्येकाला अभिवादन या गाडीतून खरं तर करताना पाहायला मिळत आहेत। आणि त्यानंतर अजित पवारांची एक मोठी प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार परिषद पुण्यनगरीत आयोजित करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचं पुणे शहराचं विजन अजित पवार स्वतः मांडतील आणि त्यानंतर जवळपास 4 ते 5 प्रचार सभांना, जाहीर सभांना आणि मेळाव्यांना अजित पवार जे आहेत ते संबोधित करणार आहेत। खरं तर माझं सर्वस्व पणाला लावू पण पिंपरी चिंचवड महापालिका जिंकू आणि पुणे महापालिकेत देखील वर्चस्व कमवू
असं विधान अजित पवारांनी केलं होतं प्राजक्ता. आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अनेक जे आहे ते लक्ष जे आहे ते या पुण्यात घातलेलं पाहायला मिळते. प्रचार रॅल्या म्हणजे जवळपास 4 विधानसभा मतदारसंघातून 3 ते 4 तास ही प्रचार रॅली जी आहे ती होणार होती. आणि आता गोखले नगरमधून या प्रचार रॅलीला प्रत्येक वॉर्डातले जे 4 उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्या उमेदवारांना घेऊन अजित पवारांकडून ही प्रचार रॅली जी आहे ती सुरू होणार आहे. आणि हे दृश्य पाहतायत प्रत्येक नागरिकाला अभिवादन करत, नमस्कार करत अजित पवार हे या प्रचार रॅलीत आता सहभागी झालेले आहेत. आणि ही प्रचार रॅली गोखले नगरमधून सुरुवात होऊन जे कोथरूडचं दशभुजा मंदिर आहे तिथंपर्यंत म्हणजे 4 मतदारसंघ येतात. या दरम्यान विधानसभा मतदारसंघ भाजपचं वर्चस्व असणारे हे विधानसभा मतदारसंघ आहेत. शिवाजीनगर, कसबा, पर्वती आणि कोथरूड अशा 4ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आलेत. पण तिथंच मोठी ताकद अजित पवारांनी लावायला सुरुवात केलेली आहे. 15पेक्षा अधिक आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत अजित पवारांनी प्रवेश करून घेतला होता. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, मोठा प्रतिसाद मिळतोय. दादा, मोठा प्रतिसाद 4 वाजता. दादा, मोठा प्रतिसाद 4 वाजता 4 वाजता पत्रकार परिषद आहे प्राजक्ता. त्यामुळे अजित पवार माध्यमांशी आता बोलणार नाहीयेत. पण रॅली जी आहे त्या रॅलीला सुरुवात झालेली पाहायला मिळते प्राजक्ता. बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर अजित पवार यांचा रोड शो पुण्यामध्ये सुरू आहे. स्वतः त्यांनी पुणे महापालिकेसाठी मैदानात उतरत रोड शो आता त्यांचा सुरू झालेला आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. अजित पवार हे स्वतः प्रचारासाठी उतरलेले आहेत. पालिका निवडणुकीमध्ये पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातलं असल्याचं पाहायला मिळतंय. आज संध्याकाळी 4 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. आणि सध्या रोड शो त्यांचा पुण्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. पालिका निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. संध्याकाळी 4 वाजता त्यांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पालिका निवडणुकीसाठी अजित पवार नेमका काय अजेंडा घेऊन येत आहेत किंवा कशा पद्धतीनं ते आता विरोधकांवर टीका करतील, भाजपबद्दल काय बोलतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या अजित पवार यांचा रोड शो पुण्यामध्ये सुरू आहे.